नवी मुंबईतील भाजपचे नगरसेवक एकूण 65 नगरसेवक आणि अपक्ष एक नगरसेवक असे 66 नगरसेवकांनी आपला गटन या नियुक्तीसाठी नवी मुंबईतले कोकण भवन इथे पोहोचलेत। आपल्यासोबत भाजपचे नेते संजू नाईक, आपण त्यांच्याशी बोलू। काय म्हणाल, गट नियुक्ती आज झालेली आहे, तुम्ही सगळ्या नगरसेवकांना घेऊन इकडे आलेला आज भारतीय जनता पक्ष म्हणून गट स्थापना कोकण भवन या ठिकाणी करण्यात आली आणि 65+1 भरतजी भोईर यांनी अपक्ष म्हणून बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे। त्यांनी माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे या सर्वांवरती विश्वास दर्शवून माझ्या विभागाचा काम विकास व्हावा यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतो अशा पद्धतीचं त्यांनी योजना करून आता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे 66 ही संख्या आता भारतीय जनता पक्षाची नवी मुंबई महापालिकेमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये लोकांची सेवा 5 वर्षामध्ये करून लोक दिलेले वचन पूर्ण करतील असा विश्वास आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं, महापालिकेच्या निवडणुकीवरती संपूर्ण राज्याचं लक्ष नवी मुंबईकडे लागलं होतं। तसंच आता महापौर निवडीवरती देखील संपूर्ण नवी मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक इच्छुक आहेत, तो अधिकार आहे प्रत्येकाचा, परंतु पहिला रेकॉर्ड तुम्ही केलं होतं, सगळ्यात तरुण आणि प्रथम महापौर म्हणून तुम्ही महापौर म्हणून विराजमान झालं होतं। दुसरा रेकॉर्ड तुमच्याच कुटुंबातले सागर नाईक यांनी केलं होतं, ते देखील कमी वयामध्ये महापौर झाले होतात। तिसरा रेकॉर्ड आता देखील एक चान्स आहे, तुमच्याच घरामध्ये पुन्हा एक रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतं, तिसरा देखील। अदिती नाईक देखील या निवडणुकीच्या चर्चेमध्ये आहेत, अनेक इच्छुक आहेत। नाही, प्रश्नच नाही। जितके नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत, हे काहीतरी त्यांच्यामध्ये गुणवत्ता असल्यामुळे आणि लोकांचा पाठिंबा असल्यामुळे ते निवडून आलेले आहेत। मला वाटतं कोणाचं नाव इथे चर्चेला आणण्यापेक्षा श्रेष्ठ नेतृत्व आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे याच्यामध्ये निर्णय घेतील। कोण व्हावा हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा राहील, परंतु जे कोण या ठिकाणी महापौर होतील ते रेकॉर्डसाठी न होता ते कामासाठी नावाजले जावेत। कामाच्या ताकदीवरती, कामाच्या नावाने त्यांचं नाव घेतलं जावं अशा पद्धतीची धारणा भारतीय जनता पक्षाने आमची असेल। आणि त्याच्यामुळे इकडे कोण रेकॉर्ड करतोय किंवा नाही करतोय याच्यापेक्षा लोकांची कामं व्यवस्थितरित्या सभागृहही चालवलं पाहिजे, चाललं पाहिजे, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं कोणाच्या शेवटी ह्या गोष्टी कसं असतात, प्रारब्धातही असतात, सर्व गोष्टी पुढच्या दोन दिवसात आपल्याला बघायला मिळेल। आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे कोण पदाधिकारी होतील, महापौरच नाही तर उपमहापौर, स्थायी समिती, इतर सर्व जे कोण होतील ते जबाबदारीने काम करतील। आणि शेवटी माननीय गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी दृष्टी असणार आहे, त्यांचं नेहमीच काय चाललंय काय नाही, कारण शेवटी लोकांना आपण वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची असणार आहे। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुमच्या मनात जे आहेत त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपल्याला बघायला मिळतील। तिसरा रेकॉर्ड ब्रेक पण होऊ शकतं। नाही, असं बोलणं चुकीचं राहील। या ठिकाणी कुठलाही रेकॉर्ड ब्रेक होण्याचा विषय नाही आहे। या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष देईल। एक महत्वाचा मुद्दा आहे की कालच याच ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील म्हटलं की या महापौर निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेना देखील उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। चांगली गोष्ट आहे ना, शेवटी लोकशाही प्रक्रिया आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक गोष्ट ही बिनविरोधच करून व्हावी असं नसायला पाहिजे। माननीय म्हणजे बाबासाहेबांनी, भारतरत्न बाबासाहेबांनी घटनेमध्ये मतदान करा आणि लोकांनी निवडून या, त्याच्यामुळे इथेही आम्हाला बिनविरोध होण्यापेक्षा जे काही समोर निवडणुकीच्या माध्यमातून समोर चित्र येईल त्याला आम्ही सुद्धा सर्व तयार आहोत। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।